नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा एक व्हिडिओ बघायला मिळाला. बहुतेक एबीपी माझाचं काहीतरी, माझं काय ते माझं व्हिजन वगैरे अशा कार्यक्रमातला एक व्हिडिओ आहे. आदित्य ठाकरे यांना राजू खांडेकरनी काहीतरी प्रश्न विचारला. बहुतेक तो तुमच्या दिशा सालियनवर होता की काय होता, पण नितेश राणे हे नाव त्यात ऐकू आलं. त्याचं उत्तर आदित्य ठाकरे देऊ शकले नाही. आणि आदित्य ठाकरेंकडे उत्तरं नसली की आजचा तो विषय नाही असं करून ते ढोंग ठोकतात. यावेळेला त्यांनी तसं सांगून बघितलं, हा विजनचा विषय आहे, त्याच्यात तो कुठे येतो वगैरे वगैरे. पण अगदीच राजू खांडेकर यांनी पाठपुरावा केला तेव्हा ते म्हणाले, मी कचऱ्याकडे बघत नाही. हा, जाता येताना कुठेतरी महापालिका आयुक्तांना फोन करून कळवतो, इथे इथे कचरा पडलाय, तो उचला वगैरे. आपले कालपर्यंत जे सहकारी आहेत, साथी आहेत, आपण ज्या पक्षाच्या झाडावरची गोड फळं चाखतोय, त्या झाडाची मशागत करणारे जे जे कोणी आहेत ते आज आपल्या बरोबर नसतील, पण त्यांना कचरा संबोधन जे आहे, कचरा संबोधन आहे, त्याचा अर्थ मला वाटतं आजही आदित्य ठाकरेंना खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या शिवसैनिकांनी, उद्धवनिष्ठ शिवसैनिकांनी त्या उत्तराचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आज तुम्ही नाचताय. अगदी ज्या वेळेला शिवसेनेत फूट पडली, शिवसेनेत जेव्हा फूट पडली किंवा एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गेले, त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जे निष्ठेने राहिले त्यामध्ये एक होत्या मनीषा कायंदे. त्या होत्या मनीषा कायंदे, विधान परिषदेच्या आमदार. अगदी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध त्या अधवा तधवा बोलल्या, आणि बोलायलाही पाहिजे. त्या पक्षाच्या प्रवक्ता होत्या आणि एकनाथ शिंदे हे पक्षाच्या विरोधात गेलेले होते. तर एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलणं हे त्यांचं कर्तव्य होतं. आदित्य ठाकरे हा कसा नाकर्ता माणूस आहे आणि उद्धव ठाकरे यांना पक्ष चालवता येत नाही अशी भाषा पक्षात राहून मनीषा कायंदे बोलू शकल्या नसत्या. पण त्या निष्ठेने तुमच्या बरोबर राहिल्या, आणि तुमच्यावरच्या निष्ठा दाखवण्यासाठी, आदित्य आणि उद्धव यांच्यावरच्या निष्ठा दाखवण्यासाठी मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदेच्या विरुद्ध बोलत होत्या. पण पुढे त्या एकनाथ शिंदेबरोबर गेल्या, कचरा झाल्या. आदित्य ठाकरे जे बोलतायत त्याचा अर्थ समजून घ्या. नीलम गोरे असतील किंवा एकामागून एक, काल परवा राजन साळवी तिकडे गेले, लगेच कचरा झाला. दिशा सालियानाविषयी विधिमंडळात आल्यानंतर ज्या प्रकारे मनीषा कायंदे आणि नंतर चित्रा वाघ यांच्यावर अनिल परब घसरले, ती सुद्धा ही मानसिकता आहे की जोपर्यंत आमच्या बरोबर आहात, जोपर्यंत आम्हाला उपयुक्त आहात, तोपर्यंत तुम्ही चांगले, आणि जेव्हा उपयुक्तता संपेल तेव्हा तुम्ही कचरा. आपल्या पक्षातल्या सहकार्यांना, साथीदारांना जेव्हा पक्षाचे नेते अशा रीतीने वागवतात, तेव्हा उरलेल्यांनी लक्षात ठेवायचं असतं की ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. आपण जेव्हा अनिल परबांनी सुद्धा लक्षात घ्यावं की चित्रा वाघ असोत किंवा मनीषा कायंदे असोत, त्यांच्यावर अधवा तधवा बोलताना आपण सुपात आहोत आणि त्या जात्यात आहेत. ज्या क्षणी अनिल परब उबाठा शिवसेनेतून बाहेर पडतील, त्या क्षणी अनिल परब हा सुद्धा कचरा असेल. आणि तो किती टाहो फोडून रस्त्याच्या कडेला पडून रडत असेल तरी आदित्य ठाकरे आपली गाडी थांबवून त्याला इस्पितळात वगैरे घेऊन जाणार नाहीत. महापालिकेला फोन करतील, ते उचलून न्यायला सांगा, पडलंय तिथे ते. ही लायकी आहे अनिल परब, तुमची ही लायकी आहे.
आणि जाहीरपणे बोलतात. उद्धव ठाकरे लपून छपून बोलत नाहीत. जायचंय त्यांनी निघून जा, चालते वा, असं बोलले म्हणूनच एकनाथ शिंदे यांना बाहेर पडावं लागलं होतं. आठवतं? 19 जून 2022 शिवसेनेचा वर्धापन दिन होता. मला वाटते षण्मुखानंद मध्ये होता. आणि त्या षण्मुखानंद मध्ये शिवसेनेच्या मंचावर जी नेत्यांची फौज बसली होती, त्यावर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश होता. आणि तिथे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, माझ्या वडिलांनी सांगितले आईचं दूध विकणारे आपल्याला नकोत. मित्रांनो, 24 तास गेले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणाले होते की आईचं दूध विकणारे मला नकोत, आणि इथे आता बसलेल्यापैकी कोणी आईचं दूध विकत नाही. पण अवघे 24 तास उलटण्याच्या आत एकनाथ शिंदे 20-22 आमदारांना घेऊन सुरतला गेले, पुढे गुवाहाटीला गेले, तिथे ती संख्या 40 वर गेली. त्यानंतर ते लगेच खोके झाले. 40-50 खोके घेऊन आईचं दूध विकलं. मग 48 तास आधी तुम्हाला बाजूला बसलेला, मंचावर बसलेला, सन्मानाने ज्याला आपण मंचावर बसवलंय, तो आईचं दूध विकतोय कळत पण नव्हतं. आपल्या सोबतचे लोक कोण आहेत, काय लायकीचे आहेत, काय निष्ठेचे आहेत, हे पण ज्याला ओळखता येत नाही, तो कुठल्याही पक्षाचा नेता आणि सर्वोच्च नेता व्हायला नालायक असो, मग तो उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो. याचं कारण तुमच्यावर सगळ्या पक्षाची संघटना विसंबून असते, तळागाळातला कार्यकर्ता विसंबून असतो, आणि त्याला तुम्ही त्याच्या डोक्यावर असे बाहेरचे लोक सुषमा अंधारे आणून बसवली. आज सुषमा अंधारे आहेत तुमच्याबरोबर, पण 5-5.5 वर्षापूर्वी अशाच प्रकारे अब्दुल सत्तार यांना आणून बसवलं होतं. आले, त्यांच्या हाताला काय ते शिवबंधन बांधलं आणि शिवसैनिकांच्या डोक्यावर टाकला एक नामाभोजा. त्या सामान्य शिवसैनिकाला या नेत्यांनी काय दिलं? बोजा दिला, बोजा. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही असं आज उद्धव ठाकरे सातत्याने बोलत असतात. तेव्हा जेव्हा देण्यासारखं होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? तुम्ही त्या शिवसेनेच्या रणरागिणी वगैरे असतात, त्यांच्या डोक्यावर प्रियंका चतुर्वेदी नावाचा बोजा टाकला, सुषमा अंधारे सारखा बोजा टाकला, अब्दुल सत्तार सारखा बोजा टाकला, भास्कर जाधव सारखा बोजा टाकला. देण्यासारखं काय नाहीये. म्हणजे तुमच्या डोक्यावर कष्टाने राबा, ढोल मेहनत घ्या, मला नेता माना, आणि मी तुमच्या डोक्यावर तुम्हाला पेलवणार नाही असा बोजा टाकत राहील. देण्यासारखं काय? तर मी बोजा देऊ शकतो, दिलासा नाही देऊ शकतो. दिलासा नाही देऊ शकतो. कचरा. ही जी भाषा आहे यांनीच शिवसेना बोंबलली, यांनी शिवसेना बोंबलली. पण ते समजवणार कोण आणि कोणाला? ज्यांना समजूनच घ्यायचं नाहीये त्यांना समजावता येत नाही. समजावता येत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आज जी शिवसेना फुटते, तेव्हा कचरा आहे तुम्ही म्हणता, तेव्हा तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ असतो की आम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगलेले ते शिवसैनिक गद्दार झाले. गद्दार तुम्ही कोणाला म्हणताय? तुम्हाला सोडून गेले ते. ते शिवसेना सोडून गेले नाही, सोबत शिवसेना घेऊन गेले. शिवसेना घेऊन गेले. ते अनेकदा मधमाशाचा पोळं असतं ना, त्याच्या मी कथा ऐकल्या, मला त्यातलं फार कळताशातला भाग नाही. पण त्या सगळ्याच्या सगळ्या मधमाशा एक जागा सोडून दुसऱ्या जागी जातात, तेव्हा आपण साठवलेला मध सुद्धा घेऊन जातात. मध म्हणजे पुण्याई असते. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले तरी शिवसेना सोडून गेले नाही. शिवसेना हा बाळासाहेबांनी सुरू केलेल्या त्या एक पोळं होतं, त्यातला मध होता, भावना होती, श्रद्धा होती, निष्ठा होती. त्या सगळ्या भावना, श्रद्धा, निष्ठा घेऊन, आस्था घेऊन एकनाथ शिंदे आणि सगळे शिवसैनिक निघून गेले. आता जे काही उरलेत
त्या मधाच्या पोळ्यात काय उरलेलं नाही, फक्त बाहेरचं मेण आणि तो सांगाडा आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणतात देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तुम्हाला मध म्हणजे काय ते कळलं नाही. त्या निष्ठा असतात, त्या भावना असतात, ती आस्था असते. आणि त्यांना तुम्ही कचरा म्हणता. आदित्य ठाकरे ज्या सहजपणे नितेश राणे किंवा इतर कोणाला कचरा म्हणतात, किंवा खोके खोके गद्दार म्हणतात, मिंदे म्हणतात, तेव्हा विसरू नका, आजच्या अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेला शिवसैनिक हा पण कचरा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्यांना खांद्यावर घ्यायचं बंद कराल, त्या क्षणी तुम्ही कचरा आहात. आणि हा सगळा कचरा गोळा करणाऱ्याला मी म्हणतो एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी तुमच्याकडचे कोणी फोडले असा जो दावा केला जातो, तो चूक आहे. तो चूक आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, मला आठवते शराबी किंवा असा कुठचा तरी अमिताभचा सिनेमा आहे 30-35 वर्ष जुना. त्या सिनेमामध्ये अमिताभ ठरवतो नाही आता ह्यापुढे दारू नाही पिणार, आणि तो दारूच्या बाटल्या एकामागून एक फेकून देतो उचलून. श्रीमंताचा मुलगा असतो. तर त्याचा एक सहकारी असतो, तो त्या सगळ्या बाटल्या जपून झेलतो, पडू देत नाही. तुम्ही असा कचरा म्हणून ज्यांना ज्यांना फेकून देताय, त्यांना त्यांना एकनाथ शिंदे जोडून घेत आहेत. तुम्ही फेकलेले जे तुकडे आहेत, त्या तुकड्यावरच एकनाथ शिंदे जगतो. पण ते तुकडे किती बहुमोलाचे आहेत हे तुम्हाला कळलं नाही. ते तुकडे जोडून परत एकदा बाळासाहेबांची शिवसेना उभं राहू शकते, हे ओळखणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा एकनाथ शिंदे. तेव्हा कचरा, निरुपयोगी तुकडे, आम्ही फेकलेले तुकडे, ही जी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची भाषा आहे ना, तिचा अर्थ त्यांनाच कळलेला नाही. त्या तुकड्यांची किंवा कचऱ्याची जी बहुमत काय ते महत्ता आहे, ती एकनाथ शिंदे ओळखतात, म्हणून त्यांना ते गोळा करतात. नीलमताई पण शिवसेनेत होत्या. नीलमताईंचे सासरे आहेत नीलमताई गोरेंचे. हा महाराष्ट्रातले एक महान मराठी कवी विंदा करंदीकर, त्यांच्या एका कवितेच्या ओळी आहेत. एक दिवस असा येईल घाणीचेच खत होईल. एक दिवस असा येईल घाणीचेच खत होईल, हा जो कवितेच्या ओळी आहेत, त्या कधीतरी मराठी अस्मिता अस्मिता म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी समजावून घ्यावा. मग त्यांना कळेल आपण ज्यांच्याकडे कचरा म्हणून बघून नाक मुरडतो, ते किती कर्तबगार आहेत. जिथे गेले त्या त्या पक्षाचा त्यांनी फायदा करून दिला. एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर होते, तुम्ही त्यांना कचरा समजून कचरा कुंडीत डांबून ठेवलं होतं. ते बाहेर पडले, भाजप सोबत गेले, भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं, त्यांनी पक्षाचे आमदार संख्या वाढवली, आणि आपल्या सोबतच भाजपचं सुद्धा बळ वाढवून दाखवलं. तुमच्या सोबत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा ते 122 वरून 105 पर्यंत खाली आले. एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले, किंवा एकनाथ भाजपने सोबत घेतलं, तर भाजपचं संख्याबळ सुद्धा 105 वरून 133-32 पर्यंत आलं. 17-18 नव्हे, 20 पेक्षा काय ती संख्या वाढली. तेव्हा कचरा काय आणि चांगलं काय, उपयुक्त काय, हे ज्यांना कळत नाही, ते जर उबाठा शिवसेना चालवत असतील तर ते कचराच गोळा करत राहणार. आज तुमच्याकडे उरलेत त्यापैकी स्वबळावर निवडून येणारे किती जण आहेत बघा. एकनाथ शिंदे बरोबर गेले ते शिवसैनिक स्वबळावर निवडून येण्याची क्षमता होती, म्हणून आपली आमदारकी टिकवू शकले. पण तुमच्या बरोबर राहिलेले राजन साळवी सारखे कचरा होऊन गेले का, तर तुमच्या बरोबर राहिले म्हणून. आणि तुम्ही ज्या एकनाथ राजन साळवीला कचरा म्हणता, तो एकनाथ शिंदे जवळ घेतात, कारण त्यांना माहितीये की हा भविष्यात उपयोगी पडणारा
शिवसैनिक आहे. पक्षाला, संघटनेला आणि आपल्या नेतृत्वाला झळाळी आणायला हा उपयुक्त ठरेल. रत्नपारखी म्हणतात अशा लोकांना, कचरा उपसणारे नाही. तुम्ही गोळा केलाय कचरा, कोण इतर पक्षाने फेकून दिलेले, टाकून दिलेले, नाकारलेले, उकिरड्यात पडलेले लोक गोळा करायचे आणि आपली ताकद. उद्धव ठाकरे तुमच्या सोबत आलेली ती संभाजी ब्रिगेड आजकाल काय करते? एकनाथ शिंदे शिवसेनेला सोडून गेले किंवा बाजूला झाले, त्यानंतर अगदी मातोश्रीवर बोलून आदराने सत्कार केला होता संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांचा. लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्या संभाजी ब्रिगेडचा जे काय बाजारातून विकत आणलेलं मोठं सोनं होतं, त्याचा उपयोग उद्धव ठाकरे किंवा उबाटा शिवसेनेला काय झाला, कधीतरी आदित्य ठाकरे सांगू शकतील? त्या सुषमा अंधारेंना आणलं. त्यांचा तुम्हाला विधानसभा लोकसभा निवडणुकीत नेमका कुठे आणि काय फायदा झाला? जेव्हा तुम्ही कचरा खांबू शकता, कोणाकडे कचरा म्हणून बोट दाखवता, तेव्हा याचाही विचार करा की तुम्ही ज्या काय बहुमूल्य वस्तू गोळा केलेल्या आहेत, त्या तुम्हाला पक्षवाढीमध्ये किंवा पक्षाला सशक्त करण्यासाठी त्याचा नेमका काय उपयोग झाला, हे तरी आदित्य ठाकरे यांनी कधीतरी सांगावं, उद्धव ठाकरेंनी सांगावं. त्या प्रियंका चतुर्वेदीला थेट राज्यसभेत नेऊन बसवलं. त्यांनी दिल्लीमध्ये उभाठा शिवसेनेची प्रतिष्ठा किती वाढवली हेही एकदा सांगा. नुसतं कचऱ्याकडे बोट दाखवू नका. तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या दिवाणखान्यात गोळा करून ठेवलेले जे काय काय म्हणतात नवरत्न आहेत, त्यापैकी किती रत्नांचा तुम्हाला उपयोग झाला आणि कसा उपयोग झाला तेही सांगा. आणि म्हणून या विषयाचं जे मी शीर्षक दिलेलं आहे की ठाकरेंनी फेकलेले तुकडे एकनाथ शिंदेनी गोळा केले. एकनाथ शिंदे, तुम्ही फेकलेल्या तुकड्यावरच आजचा पक्ष चालवत आहेत. हा कचरा नाहीये. ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी आमदार होऊन दाखवलं, त्या आमदारांना जर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कचरा म्हणत असतील, तर त्यांना वस्तूची जाण नाही, उपयुक्ततेची जाण नाही. तुम्ही त्यांना कचरा म्हणत असाल, पण त्याच कचऱ्याने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन बसवलं. त्यांचा विश्वास संपादन केला एकनाथ शिंदेनी, ते मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन बसले. मागणी करावी लागली नाही, गयावया कराव्या लागल्या नाहीत. आणि तुम्ही मुख्यमंत्री परत देत नसाल, आम्ही चाललो, युती मोडतो, आधी मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा, या अटी केल्यात. त्यांनी तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिलं. तो कचरा म्हणजे काय हे ओळखायला शिकलात तरी पुढे. 25 वर्ष मुंबई महापालिकेचा एक हाती कारभार चालवून कचरा कशाला म्हणतात आणि उपयुक्त वस्तू कशाला म्हणतात याचा सुद्धा थांग पत्ता नसलेले उद्धव आणि आदित्य ठाकरे, म्हणूनच अख्ख्या मुंबईला कचरा कुंडी बनवून बसलेले. यांच्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळजवळ 25 वर्ष शिवसेनेचं नेतृत्व आहे आणि त्या काळामध्ये जी मुंबई महापालिकेची अवस्था आहे आणि दुर्दशा आहे ते बघितलं की मग कळतं की यांना कचरा म्हणजे काय तेच कळत नाही. आणि म्हणून त्यांनी सगळ्या मुंबईलाच कचरा कुंडी किंवा कचऱ्याची पेटी करून टाकली. आणि त्यातले उपयुक्त वस्तू गोळा करण्याची क्षमता असलेले इतर लोक शिवसेनेतून चांगल्या लोकांना बाजूला घेऊन बसले. त्यातून अनेकांनी आपापले फायदे करून घेतले. भाजपने एकनाथ शिंदेना सोबत घेतलं, आपलं संख्याबळ रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं, 132 पर्यंत आकडा नेला. उद्धव ठाकरेंनी कचरा गोळा केला आणि आपली अवस्था 56 वरून 20 पर्यंत खाली आणली. कचरा कशाला म्हणतात हे जर कळत असतं तर इतकी उबाठा शिवसेनेची दुर्दशा झाली नसती. उरलाय तो कचरा आहे, उरलाय तो कचरा आहे. आणि म्हणून 56 आमदार
जागा मागितल्या 100 पेक्षा जास्त, लढवल्या काय 80-90 आणि आल्या किती तर 20. लोकसभेला जागा मागितल्या 21, आल्या किती 9. का? कारण कचराच गोळा करायची हौस असेल तर तुम्हाला हिरे आणून देणार कोण? हिरे आणून देणार. मनोहर जोशी यांच्या फक्त त्या कंपनीचं आणि संस्थेचं नाव कोहिनूर नव्हतं. तो कोहिनूर ओळखण्याची क्षमता बाळासाहेब ठाकरेंकडे होती. म्हणूनच तो हिऱ्यासारखा चमकला. जो ओळखणारा माणूस बाळासाहेब ठाकरे होते. आणि यांना काच आणि कचकड्या याचं सुद्धा मूल्यांकन करता येत नाही. ते हिऱ्यांना सुद्धा कचरा समजतात. आदित्य ठाकरे, कचरा म्हणजे काय ते आधी शिका. हिऱ्यांपर्यंत जाण्याची गोष्ट, रत्नांपर्यंत जाण्याची गोष्ट वेगळी आहे. बाळासाहेबांनी सोन्यासारखी माणसं जमा केली नव्हे, ज्यांना जमा केलं त्यांना सोन्यासारखं घडवलं. बाळासाहेबांनी ज्यांना सोन्यासारखं घडवलं त्यांना तुम्ही भंगार करून टाकलं. म्हणून ही अवस्था आली आहे की भंगार आणि सोनं यातला फरक तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून नितेश राणे किंवा आणखीन कोणाला शिंदेना कचरा म्हणणं याचा अर्थ जरा शांत बसा आणि समजून घ्या. आदित्यराव, मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.